गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण शिकणार आहोत 4th स्टँडर्डचं सायन्सचं फर्स्ट चॅप्टर द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यांचा जीवनक्रम. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे द ग्रोथ ऑफ ॲनिमल्स. अ किड अँड अ फुल्ली ग्रोथ गोट आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. देअर इज नॉट मच डिफरंट बिटवीन अ किटन अँड अँड अडल्ट कॅट. दिस बेबीज ग्रो इन देअर मदर्स टमी. म्हणजे एक फुल्ली ग्रोथ झालेली गोट मीन्स शेळी आणि तिचं पिल्लू यामध्ये काही जास्त डिफरन्स दिसत नाही. म्हणजे शेळी आणि शेळीचं पिल्लू दिसायला सेम दिसतो, कधी कधी त्यांचा कलरसुद्धा सेम असतं. त्याचप्रमाणे कॅट आणि कॅटच्या पिल्लाला बोलतात किटन पण दिसायला कसं दिसतं, कॅटचं पिल्लू ते पण तसं सेम दिसतं, कॅटसारखं दिसतं. पण कॅटचं जे किटन असतं ते कुठे वाढतं, कॅटचं पिल्लू कुठे वाढतं, मदरच्या टमीमध्ये म्हणजे आईच्या पोटामध्ये वाढतं. दिस ॲनिमल्स डू नॉट ले एग्स. म्हणजे कॅट एक घालत नाही, गोट एक घालत नाही, म्हणजे ते अंडी घालत नाही. बट सम ॲनिमल्स लाईक क्रो, स्पायडर, लिझर्ड ले एग्स. म्हणजे काय ॲनिमल एक घालतं. फॉर एक्झाम्पल कावळा, स्पायडर मीन्स कोळी, लिझर्ड म्हणजे सरडा हे काय घालतात, अंडी घालतात. आपला नेक्स्ट पॉईंट आहे अ चिकन इज बॉर्न फ्रॉम ॲन एग. म्हणजे चिकन म्हणजे कोंबडीचा पिल्लू अंड्यात. कोंबडीचा पिल्लाचा जन्म अंड्यातून कसा होतो हे आपला नेक्स्ट टॉपिक आहे. अँड बटरफ्लाय, फिश, फ्रॉग, स्नेक्स आर ऑल ॲनिमल्स दॅट ले एग्स. म्हणजे बटरफ्लाय, फिश, फ्रॉग्स मीन्स बेडूक, स्नेक्स म्हणजे साप हे काय घालतात, अंडी घालतात. बट वी डू नॉट ऑफन सी देअर एग्स. पण आपण त्यांची अंडी कधी बघितलेली आहे का, काहींनी बघितलेली, पण बऱ्याचदा त्यांची अंडे दिसून येत नाही. आपण बऱ्याच लोकांनी त्यांची अंडे बघितलेली नाही. द एग ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल्स आर व्हेरी टायनी मीन्स एकदम छोटा. वी वुड हार्डली नोटीस देम. म्हणजे काही ॲनिमलचे अंडी कशी असतात, एकदम स्मॉल असतात, खूप टायनी असतात, छोटी असतात. ते कधी आपण नोटीस पण करत नाही, बघत पण नाही. सो वी डू नॉट कम नो दॅट दिस ॲनिमल ले एग्स. वी नो फॉर शुअर दॅट अ हेन ले एग्स. हर एग्स आर बिग इनफ टू बी इझिली सी. हेन काय करते, एग्स घालते, अंडे घालते. आता हेनचे अंडे कसे असतात, मोठे असतात. ते बऱ्याच जणांनी बघितलेले, बऱ्याच जणांच्या लक्षात येतं. अ हेन लेज एग्स, वन इज नेसेसरी फॉर द चिक्स टू ग्रो इनसाइड द एग. सो आफ्टर लेईंग देम द हेन सिट्स ऑन द एग्स टू कीप देम वॉर्म. द चिकन इनसाइड स्लोअरली कीप ग्रोईंग. म्हणजे कोंबडीने अंडे घातल्यानंतर लगेच त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येतं का, नाही येत. काय होतं, जे कोंबडीचे अंडे असतात त्या अंड्यांवर काय करते, कोंबडी बसते आणि त्याला काय देते, त्या अंड्याला काय करते, वॉर्म करते. म्हणजे काय करते, ऊब देते. जेव्हा ती ऊब देत असते तेव्हा अंड्यामध्ये त्या पिल्लांची ग्रोथ होत असते. आणि त्यांची ग्रोथ झाली की ते अंडे ऑटोमॅटिक काय होतात, फुटतात. व्हेन इट्स ग्रोथ इज कम्प्लीट द चिक ब्रेक द एगशेल अँड कम्स आउट. म्हणजे ग्रोथ झाली की त्यातून चिकन काय करतं, म्हणजे अंड्याला काय करतं, ब्रेक करतं आणि त्यातून काय बाहेर येतं, कोंबडीचं पिल्लू बाहेर येतं. देन हेन लुक्स आफ्टर द चिक्स टिल दे ग्रो अ लिटल बिगर. आता 2 टॉपिक झालेले आहे. नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये.